हॅलो मित्रांनो, तर आज आपल्या 15 डे चॅलेंजचा चौथा दिवस आहे. तर हा जो पोर्ट्रेट आहे तर आपण लुमिस मेथडने ट्राय करू. सो लेट्स सी. आज 5G नसल्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी थोडी घसरली आहे, तर तुम्ही थोडं बघू शकता. तर माझं हे जे 50 डे चॅलेंज आहे हे झाल्यानंतर मी अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची कोशिश करेल. म्हणजे हे जे व्हिडिओज आहेत तर हे मी लाईव्ह जे शूट केलं आहे तर ते व्हिडिओ आहे. आणि जेव्हा आपण लाईव्ह जातो तर आपली जे नेट कनेक्टिव्हिटी कशी आहे तर त्याच्यावर म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तर म्हणून माझं कधी 5G चांगलं असते तर मग माझा जो व्हिडिओ आहे तर तो अजून चांगला होतो. आणि जर माझं जर 5G जर बरोबर नसलं तर व्हिडिओची जे क्लॅरिटी आहे तर ती थोडीशी फाटल्यासारखी होते. तर तुम्ही आता बघू शकता मी जे स्ट्रक्चर जे आहे तर मी ते पूर्ण केलेलं आहे आणि ते लुमिस मेथडने केले आहे. तर आता आपण फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करू. तर आईसपासून आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू. बघू शकता मी म्हणजे आउटलाईन अजूनही म्हणजे माझी पूर्ण झालेली नाही. मी या सगळ्या गोष्टी इमॅजिननी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी पहिल्यांदा हलकी लाईन फाडण्याची कोशिश केली आहे. आणि जेव्हा मला असं वाटतं की नाही म्हणजे हे लाईन परफेक्ट आहे तेव्हा त्याला जास्त डार्क करतो. तर ही गोष्ट म्हणजे समजण्यासारखी आहे. आपण जेव्हा कॉन्फिडंट नसतो तर आपल्याला फेंट लाईन काढणं गरजेचं आहे आणि मग त्याला आपण डार्क करू शकतो. कारण की जर तुम्ही स्टार्टिंगमध्ये जर तुम्ही डार्क लाईन जर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाय चान्स जर चुकल्या तर म्हणजे तुमचं जे आर्टवर्क आहे तर ते तुमचं बिघडू शकतं. तर म्हणून आपल्याला स्टार्टिंगमध्ये फेंट लाईन्स आपल्याला ड्रॉ करणं गरजेचं आहे. डोळ्याच्या वर ज्या मी रेषा काढण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण त्याला एक प्रकारचं हॅचिंग पण म्हणू शकतो. हॅचिंग म्हणजे दोन प्रकारच्या रेषा असतात. एक असतात आडवी रेष आणि आपण त्याच्यावर पुन्हा एकदा अलग प्रकारची रेष आपण त्याच्यावरून घेतो. तर म्हणजे ते एक प्रकारचं हॅशटॅगसारखं आपल्याला ते दिसतं. तर आपण या द्वारे शॅडो दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला याची पण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते शॅडो जे आहे तर ते किती डार्क असायला पाहिजे आणि किती फेंट असायला पाहिजे तर या गोष्टी पण आपल्याला समजल्या पाहिजे. तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. एका सर्कलमध्ये तुम्ही पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये आडवी लाईन उभी लाईन तुम्ही हे असं करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्ही ॲनालाइज करा की कोणती गोष्ट केल्यावर कसा इफेक्ट पडतो. तर हे खूप जास्त गरजेचं आहे.